नमस्कार मित्रांनो, मी श्री वाघमारे बीडी देशी केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी या वर्गाचा इतिहासातला दुसरा पाठ युरोप आणि भारत याविषयी माहिती बघणार आहोत. यापूर्वी आपण पहिला पाठ इतिहासाची साधनं पाहिलं. हा दुसरा पाठ आहे. आपल्या पुस्तकाचं नावच आहे आधुनिक भारताचा इतिहास, आणि या आधुनिक भारताच्या इतिहासातला हा दुसरा पाठ युरोप आणि भारत. आज जो भारत आहे, ज्या भारत आणि महाराष्ट्राची जी आज आधुनिकतेकडं वाटचाल बघायला मिळते, याची सुरुवात कुठंतरी युरोपातनं झालेली आहे. आणि युरोपाचा आणि भारताचा संबंध या पद्धतीनं कशा पद्धतीनं आला आणि ब्रिटिशांनी भारतावर कशा पद्धतीनं राज्य केलं आणि यासाठी युरोपामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या, या सगळ्याची माहिती आपण या पाठामध्ये विस्तारानं पाहणार आहोत. युरोप आणि भारत हा जो पाठ आहे, या पाठामध्ये आपणाला काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासायचे आहेत. युरोपामध्ये प्रबोधन घडलं. हे प्रबोधन म्हणजे काय? प्रबोधनाचं एक युग आहे. हे युग युरोपामध्ये सुरू झालं, याची माहिती आपण या पाठामध्ये बघणार आहोत. या पाठामध्ये आपला तिसरा मुद्दा आहे, आणि ते म्हणजे या प्रबोधन युगामध्ये वेगवेगळे शोध लागले. हे शोध कोणते लागले? त्याचबरोबर धर्मसुधारणा चळवळ घडली. शोधामध्ये भौगोलिक शोध लागले. त्याचबरोबर युरोपामध्ये काही क्रांत्या घडल्या. ही क्रांती कोणत्या पद्धतीची? यामध्ये पहिली राजकीय क्रांती, यानंतर फ्रेंच राज्यक्रांती आणि तिसरी औद्योगिक क्रांती. याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर यानंतर लागलेल्या शोधामुळं व्यापारी कंपन्यांचा उदय युरोपामध्ये झाला. या व्यापारी कंपन्या जे आहेत त्यांनी वसाहतवाद निर्माण केला. वसाहतवाद म्हणजे काय? यातनं साम्राज्यवाद निर्माण झाला. इंग्लंडमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमधनं भारतामध्ये त्यांनी व्यापार सुरू केला, आणि व्यापारावरनंच युरोपातला दुसरा एक देश ते म्हणजे फ्रान्स. या फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालं. हे युद्ध जे आहे, हे युद्धाबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं प्लासीची लढाई, जी भारतामध्ये इंग्रजांची सत्ता स्थापन होण्यामध्ये प्रवेश मार्ग आहे. यानंतर बक्सारचं युद्ध, यानंतर इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामधला संघर्ष, इंग्रजांनी सिंधवर केलेला कब्जा, आणि सर्वात शेवटी शीख सत्तेचा पाडाव कशा पद्धतीनं झाला आणि भारतावर संपूर्ण स्वराज्य इंग्रजांनी कसं मिळवलं, या सगळ्याची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आपला दुसरा पाठ आहे युरोप आणि भारत. साधारणतः आधुनिक जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये युरोपामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचं पडसाद भारतात उमटत होते. यामुळं आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासत असताना युरोपात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण प्रबोधन म्हणजे काय याची माहिती घेऊया. प्रबोधन म्हणजे पुनरुज्जीवन. कला, स्थापत्य, धर्म इत्यादी क्षेत्रात पुनरुज्जीवन घडून येणं म्हणजे प्रबोधन होय. प्रबोधनातनं नवे विचार, नवे मूल्य प्रस्थापित होत असतात. आपल्याला लक्षात आलं असेल, प्रबोधन म्हणजे पुनरुज्जीवन. हे पुनरुज्जीवन कशाचं आहे? तर कलेचं आहे. स्थापत्य, बांधकाम, धर्म या क्षेत्रामध्ये जे पूर्वी शोध लागलेले होते ते काळानुसार लोप पावलेले होते, त्याचं पुनरुज्जीवन युरोपामध्ये घडलं, आणि यालाच आपण प्रबोधन असं म्हणतात. प्रबोधनामधून नवीन विचार आले, नवीन मूल्य निर्माण झाली, आणि ती टिकली सुद्धा. आता आपण दुसरी महत्त्वाचा मुद्दा यामध्ये बघणार आहोत, आणि ते म्हणजे प्रबोधन युग. प्रबोधन युग काय आहे? तर युरोपामध्ये 13वे शतक ते 16वे शतक
हा युरोपाच्या इतिहासामधला प्रबोधन काळ मानला जातो. म्हणजे त्याचे जे जुनं धर्म आहे, स्थापत्य आहे, कला आहे, याच्यामध्ये जो लोप पावलेलं होतं त्याचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं. नवीन विचार, नवी मूल्य युरोपामध्ये 13वे शतक ते 16वे शतक या दरम्यान तयार झाले आणि म्हणून या काळाला प्रबोधन युग असं म्हणलं जातं. 13वं शतक ते 16वं शतक या कालखंडामध्ये युरोपात प्रबोधन घडलं, धर्मसुधारणा चळवळी झाल्या आणि भौगोलिक शोध लागले. या 3 घटना, प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध, या घटना घडून आल्या. या घटनेमुळं भौगोलिक शोध लागलेले आहेत, धर्मसुधारणा चळवळ झाली, धर्मामध्ये सुधारणा घडली आणि प्रबोधन घडलं. या घटनेमुळे युरोपातला जो मध्ययुग आहे त्याचा शेवट झाला, त्याचा अंत झाला आणि आधुनिक युगाचा पाया या कालखंडामध्ये घातला गेला. म्हणून या काळाला प्रबोधन युग असं म्हणलं जातं. प्रबोधन युग जे आहे, या प्रबोधन युगाचे फायदे काय आहेत? या प्रबोधनामुळे युरोपाला काय फायदे झाले? तर युरोपामधली कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये बदल झाले. दुसरा फायदा झाला ते म्हणजे प्राचीन ग्रीक आणि रोमन परंपरेचं पुनरुज्जीवन झालं. प्राचीन काळामध्ये ग्रीक आणि रोमन परंपरा ज्या होत्या त्या चांगल्या परंपरा होत्या, काळानुसार ते लोप पावलेल्या होत्या, त्या पुन्हा नव्यानं निर्माण करण्यात आल्या. त्यातले दोष दूर करून ते पुन्हा एकदा निर्माण करण्यात आले. तिसरा प्रबोधनाचा फायदा युरोपामध्ये झाला तो म्हणजे मानवतावादाला चालना मिळाली. माणसाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे माणूस हा अंतिम आहे आणि माणुसकीच हीच मोठा धर्म आहे, अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी यायला लागला. चौथा फायदा आहे, माणसाकडं पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. माणसाकडं जो पूर्वी दृष्टिकोन बघितला जात होता त्या दृष्टिकोनामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे. त्याचबरोबर याच काळामध्ये, प्रबोधन काळामध्ये, धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. पूर्वी धर्म हाच विचाराचा केंद्रबिंदू होता, तर कुठलीही कृती करताना ती माणसाला धरून करणं याला महत्त्व देण्यात येऊ लागलं. त्याचबरोबर कला आणि साहित्यामधनं मानवी भावभावना आणि संवेदना याचं चित्रण होऊ लागलं. पूर्वी कला साहित्यामध्ये फक्त देवदेवताबद्दलच माहिती असायची. आता आपल्या ज्या मानवी भावना असतात, माणसाचं दुःख असतं, माणसाचं जे काही दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपले मन असतं त्या व्यक्तिरेखा या ठिकाणी साहित्यामधनं, चित्रकला असेल, स्थापत्यकला असेल, शिल्पकला असेल, या माध्यमातनं माणसाच्या भावभावना आणि त्याच्या संवेदना, त्यांचे विचार याचं चित्रण या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. त्याचबरोबर प्रादेशिक भाषामधून साहित्य निर्मिती होऊ लागली. या अगोदर फक्त लॅटिन भाषेमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्येच लिखाण व्हायचं, तर आता इंग्लंडमधलं इंग्रजीमधनं, फ्रान्समध्ये फ्रेंच भाषेतनं, जर्मनीमध्ये जर्मन भाषेतनं, अशा पद्धतीच्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्या भाषेतनं वेगवेगळं साहित्य निर्माण व्हायला लागलं आणि त्यामुळं हे साहित्य सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या बोलीभाषेत निर्माण झाल्यामुळं जायला लागलं आणि त्यांना त्यामुळं सत्य असत्य कळायला लागलं. हे काही प्रबोधनाचे फायदे आहेत. परत एकदा आपण बघणार आहोत प्रबोधनाचे फायदे कोणते आहेत. तर प्रबोधनाच्या फायद्यामध्ये युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये बदल झाले. दुसरा फायदा आहे प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचं पुनरुज्जीवन झालं. तिसरं आहे मानवतावादाला चालना मिळाली. चौथं आहे माणसाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. पाचवा, धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला.
6वा फायदा आहे, कला साहित्य यामधून मानवी भावना आणि संवेदनाचं चित्रण होऊ लागलं. 7वा फायदा प्रबोधनाचा, प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्मिती होऊ लागली. अशा पद्धतीनं युरोपाला या प्रबोधनाचे फायदे झाले. प्रबोधन का घडू शकलं, तर एक उदाहरण आपण बघणार आहोत. हे चित्रामध्ये बघत आहोत. एका व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे लिओनार्दो द विंची. लिओनार्दो द विंची याबद्दलची माहिती आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये आहे. लिओनार्दो द विंची यांच्याबद्दलची माहिती आपल्याला सविस्तर बघायला मिळेल. आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. प्रबोधन काळामधलं हे एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. एका माणसाला फक्त एकच गोष्ट जमते, परंतु हा व्यक्ती असा होता जो अनेक शास्त्र आणि अनेक कलेमध्ये तो पारंगत होता. त्याला शिल्पकला जमायची, त्याला स्थापत्यकला जमायची, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्याचं प्रभुत्व होतं. परंतु तो चित्रकार म्हणून सुद्धा जगामध्ये प्रसिद्ध होता. म्हणजे एक माणूस फक्त एका क्षेत्रामध्ये तरबेज असू शकतो, परंतु हा लिओनार्दो हा बांधकाम इंजिनियर होता. त्याला संगीतातली माहिती होती, गणितज्ञ होता, खगोल अवकाशाबद्दलची माहिती होती, तो अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग याबद्दल तो जाणत होता, आणि तो शिल्पकला, मूर्तिकाम याच्याबद्दल त्याला माहिती होती. तो उत्तम चित्रकार होता. म्हणजे एक व्यक्ती किती अष्टपैलू असू शकतो याचं उदाहरण म्हणजे लिओनार्दो द विंची. त्याचं मोनालिसा व द लास्ट सपर ही चित्रकृती जगामध्ये अजरामर आहे. म्हणजे अशा अष्टपैलू व्यक्ती त्या काळामध्ये युरोपामध्ये घडले. त्यामुळं या सगळ्या क्षेत्रामध्ये पुनर्जीवन घडलं. या सर्वच क्षेत्रामध्ये या ठिकाणी बदल घडले आणि युरोप आधुनिकतेकडं त्याची वाटचाल व्हायला लागलेली आहे. याच दरम्यान छपाई यंत्राचा शोध लागला. ही खूप क्रांतिकारक घटना आहे प्रबोधनासाठी. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीमधलं जोहान्स गुटेनबर्ग यानं छपाई यंत्राचा शोध लावला. जर्मनीचा जोहान्स गुटेनबर्ग यानं 1450ला छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्रामुळं नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजापर्यंत पोहोचायला मदत झाली. पूर्वी साहित्य हे हस्तलिखित असायचं. छपाई यंत्रामुळं एकाच वेळी हजारो प्रती, लाखो प्रती निर्माण झाल्या आणि त्या स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळं सर्वसामान्यापर्यंत साहित्य पोहोचलेलं आहे. त्यातनं नवीन विचार, नव्या संकल्पना, नवज्ञान समाजापर्यंत पोहोचलं आणि याचासुद्धा फायदा युरोपामध्ये प्रबोधन होण्यासाठी आणि आधुनिकतेसाठी झालेला आहे. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत आणि ते म्हणजे धर्मसुधारणा चळवळ. आपण पाहिलं की युरोपामध्ये 3 गोष्टी घडलेल्या आहेत प्रबोधन युगामध्ये. एक म्हणजे प्रबोधन घडलं, दुसरी धर्मसुधारणा चळवळ आणि तिसरं भौगोलिक शोध. आपण प्रबोधन बघितलं, प्रबोधनाचे फायदे बघितले. आता आपण धर्मसुधारणा चळवळ यामुळं प्रबोधनाला काय चालना मिळाली याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ख्रिस्ती धर्मगुरू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फसवत असत. धर्माच्या नावावर लुबाडणाऱ्या या धर्मगुरूवर विचारवंतांनी कठोर अशी टीका करायला सुरुवात केली आणि रोमन कॅथलिक चर्चाच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला. युरोपामध्ये जो चर्च होते ते कॅथलिक पंथाचे होते आणि त्यांचे जुने विचार होते, जे पोपला, ख्रिस्ती धर्मगुरूला या ठिकाणी देव मानायचे. आणि हे ख्रिस्ती धर्मगुरू लोकांना बायबल हा ग्रंथ वाचायला मिळत नव्हता किंवा तो लॅटिन भाषेत असल्यामुळं सर्वसामान्य लोक वाचू शकत नव्हते. सर्वसामान्यांची भाषा वेगळी होती. जसं इंग्लंडमधल्या लोकांची इंग्रजी, फ्रान्समधल्या लोकांची फ्रेंच, जर्मनीमधल्या लोकांची जर्मनी, अशा पद्धतीच्या या भाषा होत्या आणि त्यामुळं त्यांच्या
अज्ञानाचा फायदा हे ख्रिस्ती धर्मगुरू घ्यायचे, धर्माच्या नावावर लोकांना लुबाडायचे आणि यामुळं धर्मगुरूवर विचारवंताने टीका करायला सुरुवात केली. रोमन कॅथलिक चर्च जो आहे त्यांच्या जुन्या धार्मिक कल्पना होत्या आणि त्याच्यावर विचारवंतांनी हल्ला चढवायला सुरुवात केल्या. जुन्या धर्मकल्पना, कर्मकांडाचं स्तोम म्हणजे देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर लोकांकडनं अनेक धार्मिक कार्य करून घ्यायचं, अंधश्रद्धा, या विरोधात युरोपात जी चळवळ झाली तिलाच आपण धर्मसुधारणा चळवळ असं म्हणत असतो. म्हणजे जुन्या धर्मकल्पना, कर्मकांडाचं स्तोम, अंधश्रद्धा या विरोधात युरोपात जी चळवळ झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळं धार्मिक क्षेत्रामध्ये माणसाचं स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ईश्वर मानायचं किंवा त्याचबरोबर धार्मिक कृती करायचं हे पूर्णपणे स्वातंत्र्य आता माणसाला मिळालं. धर्मगुरू काय सांगतात याच्यापेक्षा आपण स्वतः बायबल वाचावा आणि आपल्या बुद्धीला पटेल ते आपण करावं, याला आपण बुद्धिप्रामाण्य म्हणतो. याला या धर्मसुधारणा चळवळीमुळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे किंवा हा विचार समाजामध्ये रूढ होतो आहे आणि धर्मातली अंधश्रद्धा या ठिकाणी दूर होण्यास मदत झाली. यानंतर प्रबोधन युगामध्ये तिसरी महत्त्वाची घटना 13व्या शतक ते 16व्या शतकाच्या दरम्यान या प्रबोधन युगामध्ये घडली आणि ती म्हणजे भौगोलिक शोध. साधारणतः कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आजचं इस्तंबूल ही बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती. त्यावेळेचं मोठं साम्राज्य बायझंटाईन आणि त्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल. ऑटोमन तुर्क या तुर्कांनी इसवी सन 1453मध्ये हे इस्तंबूल म्हणजे कॉन्स्टँटिनोपल शहर हे ठिकाण जिंकलं. खरं तर युरोपातनं आशिया खंडामध्ये येण्याचा खूप जवळचा मार्ग, खुशकीचा मार्ग म्हणजे कॉन्स्टँटिनोपल आणि हाच मार्ग युरोपियन लोकांना भारताकडं, चीनकडं म्हणजे आशिया खंडाकडे येण्याचा माहिती होता. इतर कुठलाही मार्ग त्यांना माहिती नव्हता. हे शहर तुर्कांनी ताब्यामध्ये घेतलं आणि युरोपातनं आशिया खंडाकडं येण्याचा मार्ग त्यांनी बंद केला. त्यामुळं युरोपीय देशांना व्यापार करण्यासाठी ज्या वस्तू लागायच्या त्या या कॉन्स्टँटिनोपल या शहरातनं ते विकत घ्यायचे, खरेदी करायचे. हा मार्ग बंद झाल्यामुळं त्यांना नवे मार्ग शोधून काढणं भाग पडलं आणि म्हणून युरोपीय दर्यावर्दी 15व्या शतकात भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध लावण्यासाठी सफरीवर निघाले आणि यातनं भौगोलिक शोधाचं नवं पर्व सुरू झालं. आणि हे जे काही युरोपीय दर्यावर्दी आहेत हे भारताकडे येण्याचा नवीन मार्ग शोधण्यासाठी निघालेले आहेत. यामध्ये पहिला प्रवासी आपण बघणार आहोत, याचं नाव आहे बार्थोलोमिओ डायस. याचा मूळ देश आहे पोर्तुगाल. हा पोर्तुगीज खलाशी आहे. इसवी सन 1487ला भारताचा शोध घेण्यासाठी तो निघाला, परंतु प्रत्यक्षात आफ्रिकेचे दक्षिणेकडील टोक ज्याला केप ऑफ गुड होप म्हणतात इथंपर्यंत तो जाऊन पोचला. त्याच्या पुढे त्याला रस्ता सापडला नाही. भारताकडं येण्याचा नवीन सागरी मार्ग शोधण्याचा दुसरा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो म्हणजे क्रिस्तोफर कोलंबस. हा मुळातला इटलीचा प्रवासी आहे आणि हा क्रिस्तोफर कोलंबस 1492ला अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. त्याला माहीत होतं पृथ्वी गोल आहे, त्यामुळं आपण थेट युरोपातनं निघाल्यानंतर पृथ्वीला एक चक्कर मारल्यानंतर थेट आशिया खंडामध्ये भारताकडे जाऊया आपण. परंतु युरोपियन लोकांना अमेरिका खंड माहीत नव्हता आणि तो तिथं गेला आणि या ठिकाणी त्यानं भारताकडं येता
अमेरिका खंडाचा शोध लावला. यानंतर तिसरा खलाशी भूसंशोधक आहे आणि तो म्हणजे वास्को द गामा. हा पोर्तुगाल खलासी आहे. यानं 1498मध्ये केप ऑफ गुड होप, जो बार्थोलोमिओ डायस जिथं आलेला होता तिथंपर्यंत तो गेला. त्यानं वळसा घातला केप ऑफ गुड होपला आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकाला आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहोचला. सागरी मार्गानं भारतात आलेला हा पहिला युरोपीय प्रवासी. यामुळं वास्को द गामा यानं भारताकडं येण्याचा सागरी मार्ग शोधून काढला. खऱ्या अर्थानं आपण भूगोलामधला जो काही जगाचा नकाशा आहे, या जगाच्या नकाशामध्ये सुद्धा दर्यावर्दीनी लावलेले हे शोध, नवे सागरी मार्ग आपण दाखवू शकतो आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण हे अभ्यासू शकतो. यानंतर युरोपामध्ये वैचारिक क्रांती घडली. प्रबोधन युगातल्या 3 घटना आपण पाहिल्या. प्रबोधन म्हणजे काय? भौगोलिक शोध आणि धर्मसुधारणा चळवळ, यातनं प्रबोधन घडलं. युरोपामध्ये वैचारिक क्रांती घडलेली. प्रबोधन काळातील बदलामुळं समाजामध्ये अंधश्रद्धा आणि अज्ञान यातून युरोप बाहेर पडायला लागलेला आहे. कारण लोकांमध्ये वैचारिक जागृती झाली. नवे मूल्य त्यांनी प्रस्थापित केले, नवीन विचार त्यांनी घेतले, जुन्या रूढी परंपरा त्यांनी सोडून दिल्या. यामुळे समाजामध्ये धर्माच्या नावावर ज्या अंधश्रद्धा होत्या, अज्ञान होतं, यातनं ते बाहेर पडायला लागले. दुसरे, रूढी परंपरा यांचा स्वीकार करताना चिकित्सक दृष्टिकोन ठेवला जाऊ लागला. एखादी रूढी आहे, एखादी परंपरा आहे, ही स्वीकारताना ती खरी आहे का खोटी आहे याचं विचार करून या ठिकाणी ती पाळायची का नाही असा विचार या ठिकाणी युरोपामध्ये व्हायला लागलेला आहे. अनिष्ट रूढी परंपरा तिथल्या लोकांनी सोडून दिल्या. हा जो वैचारिक बदल घडून येऊ लागला, यालाच आपण वैचारिक क्रांती असं म्हणत असतो. आणि तिथल्या समाजानं अंधश्रद्धा, अज्ञान यातनं बाहेर पडला. ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्या त्यांनी आव्हेरल्या, सोडून दिल्या. कुठल्याही रूढी परंपरा डोळे झाकून न स्वीकारता त्याचा चिकित्सक दृष्टिकोन त्यांनी केला. आणि या वैचारिक क्रांतीमुळंच युरोपामध्ये वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळालेली आहे. जे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये जे संशोधन झालं, विज्ञानामध्ये जे अनेक शोध लागले, त्याची सुरुवात याच गोष्टीमुळं, या वैचारिक क्रांतीमुळं या ठिकाणी युरोपामध्ये घडली आणि युरोप आधुनिक बनायला लागलेलं आहे. याच दरम्यान, याच काळामध्ये 13व्या ते 16व्या शतक याच काळामध्ये युरोपामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडल्या. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये युरोपात आणि अमेरिकेत अनेक क्रांतिकारक घडल्या आणि म्हणून हा जो कालखंड आहे 18वा आणि 19वा शतक, याला युरोपात आणि अमेरिकेत क्रांतियुग असं म्हणलं जातं. क्रांतियुगामध्ये 3 क्रांत्या या ठिकाणी आपणाला अभ्यासायच्या आहेत. ते म्हणजे पहिलं, इंग्लंडमध्ये 1689ला, इसवी सन 1689ला बिल ऑफ राईट्स नावाचा कायदा तयार झाला. या बिल ऑफ राईट्समुळं इंग्लंडच्या पार्लमेंटनं हा कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार राजाच्या अधिकारावर मर्यादा आल्या. इंग्लंडचं पार्लमेंट हे सार्वभौम झालं, म्हणजे सर्वश्रेष्ठ. इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटला महत्त्व देण्यात आलं.
या पद्धतीनं इंग्लंडमध्ये लोकशाहीच्या विकासाला चालना मिळाली. लोकशाही इंग्लंडमध्ये निर्माण झाली. 1689ला खऱ्या अर्थानं बिल ऑफ राईट्स हा कायदा यासाठी महत्त्वाचा आहे आणि ही घटना या ठिकाणी आधुनिक बनण्यासाठी इंग्लंड ही महत्त्वाची घटना मानली जाते. यानंतर दुसरी राजकीय क्रांती आहे ती म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, ज्याला आपण अमेरिकन राज्यक्रांती असंही म्हणत असतो. साधारणतः ही जी राज्यक्रांती आहे इसवी सन 1776 ते 1781 या कालखंडामध्ये या ठिकाणी अमेरिकेमध्ये घडलेली आहे. आणि ही जी अमेरिकेची क्रांती आहे या क्रांतीला जगामध्ये खूप महत्त्व आहे. साधारणतः आपल्याला माहीत आहे ख्रिस्तोफर कोलंबस भारताकडे निघाला 1492ला, परंतु अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला आणि यामुळं अमेरिका खंडाचा शोध लागला. आणि अमेरिकेच्या शोधानंतर युरोपामधले जे साम्राज्यवादी देश आहेत त्या देशांनी अमेरिकेमध्ये वसाहती स्थापन करायला सुरुवात केल्या. इंग्लंडनं उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर अशा 13 वसाहती स्थापन केलेल्या होत्या. इंग्लंडनं वसाहतीवर अनेक जाचक बंधनं, ज्या 13 वसाहती इंग्लंडच्या ताब्यामध्ये होत्या त्या वसाहतीवर अनेक जाचक बंधनं त्यांनी लादली, अनेक कर लादले. यामुळे वसाहतीमध्ये एक प्रकारचा असंतोष या ठिकाणी निर्माण झाला. वसाहतीतली जनता ही स्वातंत्र्यप्रिय होते, कारण वसाहतीमध्ये राहणारी जी लोकं होती ती इंग्लंडमधनंच आलेली होती आणि त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं. आणि म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीचं सैन्य तयार करण्यात आले. 13 वसाहतीमध्ये सैन्य तयार करण्यात आलं, ज्याचं सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडं देण्यात आलं. आणि इंग्लंडनं जे या ठिकाणी युद्ध पुकारलेलं होतं आपल्याच वसाहतीच्या विरोधात, त्या युद्धाचा प्रतिकार जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. शेवटी या युद्धामध्ये इंग्लंडच्या विरोधात हे युद्ध झालं वसाहतीचा अमेरिकेच्या. या युद्धामध्ये वसाहतीचा विजय झाला आणि अमेरिका ही इंग्लंडपासून स्वतंत्र झाली आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने नावाचा एक स्वतंत्र देश, एक संघराज्य शासन पद्धती असणारा, जगातली लिखित राज्यघटना असणारा आणि लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. आणि या घटनेमुळं जगामध्ये जे जे देश पारतंत्र्यात होते त्या सर्वांना स्वातंत्र्याचा आशेचा नवा किरण या ठिकाणी मिळालेला आहे. यानंतर दुसरी घटना आहे आणि ती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन 1789ला झाली. फ्रान्समध्ये जी राजेशाही होती ती अनियंत्रित राजेशाही होती. तिथं राजा होता, तो अनियंत्रित होता. तिथं सरंजामशाही पद्धती होती आणि याच्या विरोधामध्ये फ्रान्समधल्या जनतेने केलेली ही एक सामाजिक क्रांती आहे. कारण इथं समाजामध्ये वर्गव्यवस्था निर्माण झालेली होती. मोठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता होती आणि सर्वसामान्य लोकांना ही वागणूक किंवा त्यांचं राहणीमान हे निकृष्ट होतं. त्यांना कुठलेही अधिकार नव्हते आणि ही क्रांती करण्यात आली. राजाची सत्ता नष्ट करण्यात आली. तिथल्या जनतेने या ठिकाणी ही क्रांती केली आणि अशा पद्धतीनं फ्रान्स हा प्रजासत्ताक राष्ट्र स्थापन झालं. या घटनेला फ्रेंच राज्यक्रांती असं म्हणलं जातं. फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्त्व काय आहे तर या राज्यक्रांतीनं जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांची देणगी दिलेली आहे. आणि म्हणून जगामध्ये जिथं जिथं पुन्हा कुठं स्वातंत्र्ययुद्ध झालं ते स्वातंत्र्ययुद्ध किंवा स्वातंत्र्य लढा हा स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठीच लढला गेला. आणि जगामध्ये जे जे पारतंत्र्यात असणारे देश आहेत त्यांना फ्रेंच राज्यक्रांती
ही या ठिकाणी एक आशेचा किरण किंवा एक प्रकारे फ्रेंच राज्यक्रांती ही त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी घटना ठरली. जगाच्या इतिहासामध्ये या ज्या 3 क्रांती घडल्या, इंग्लंडमध्ये लोकशाहीची स्थापना, बिल ऑफ राईट्स कायदा इसवी सन 1689चा, दुसरं अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध 1776 ते 1781चं आणि फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन 1789ला घडली. ह्या राजकीय क्रांती आहेत. परंतु जगाच्या इतिहासामध्ये राजकीय क्रांती ज्या आहेत, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच स्वातंत्र्ययुद्ध याला विशेष महत्त्व आहे. जगामध्ये याच काळामध्ये एक तिसरी क्रांती घडली 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. ती राजकीय क्रांती नव्हती, परंतु या क्रांतीनं जगामध्ये खूप मोठे बदल घडवलेले आहेत आणि क्रांतिकारक बदल औद्योगिक क्षेत्रामध्ये घडले. म्हणून या क्रांतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्यानं कारखान्यामध्ये उत्पादन व्हायला लागलं. या क्रांतीमुळं हातमागाऐवजी यंत्रमाग आले. कापडे हाताने तयार करण्याच्या ऐवजी यंत्रावर तयार होऊ लागलं. घरगुती उद्योगाऐवजी कारखाने उभे राहिले. जे पूर्वी घरगुती उद्योग होते, कापड शिवणं असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू तयार करणं असेल, त्या सर्व वस्तू कारखान्यामध्ये तयार व्हायला लागल्या. उदाहरणार्थ चामड्याच्या वस्तू असते, त्याचबरोबर वेगवेगळ्या धातूच्या वस्तू असतील, वेगवेगळी अवजारं असतील, ती घरगुती उद्योग होते. त्याचे मोठमोठे कारखाने निघाले. त्याचबरोबर आगगाडी, आगबोटी याची निर्मिती झाली आणि यामुळं वस्तूची वाहतूकसुद्धा वेगानं व्हायला लागलेली आहे. औद्योगिक क्रांतीमध्ये यंत्रयुग अवतरलं. प्रत्येक वस्तू यंत्रावर तयार व्हायला लागलेली आहे. म्हणून यालाच आपण औद्योगिक क्रांती असं म्हणत असतो. ही औद्योगिक क्रांती, हे यंत्रयुग पहिल्यांदा इंग्लंडमध्ये अवतरलं. याची सुरुवात इंग्लंडमधनं झाली. हळूहळू ती टप्प्यानं पाश्चात्य जगात संपूर्ण युरोपामध्ये पसरली आणि म्हणूनच या औद्योगिक भराभराट इतकी इंग्लंडची झाली की इंग्लंडचं वर्णन हे आपण जगाचा कारखाना असं केलं जाऊ शकतं किंवा केलं जाऊ लागलं. इंग्लंडमध्ये प्रत्येक वस्तू यंत्रावर तयार व्हायला लागली, कारखाने निर्माण झाले आणि याचा प्रचार या ठिकाणी संपूर्ण युरोप आणि युरोपाच्या बाहेरसुद्धा व्हायला लागलेला आहे. आता कारखानदारी निर्माण झाली, वस्तू कारखान्यात निर्माण व्हायला लागल्या आणि यामुळंच भांडवलशाहीचा उदय झाला, म्हणजेच व्यापारी कंपन्याचा उदय झाला. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर पूर्वेकडील देशाशी व्यापार वाढला. युरोपाचा आशियाई देशाचं व्यापार, कारण वस्तू तयार झालेल्या त्या विकणं गरजेचे आहेत आणि त्या विकण्यासाठी त्यांना आशिया खंडातले जे देश आहेत हे महत्त्वाची बाजारपेठ वाटायला लागली आणि आशिया आणि युरोप या देशामध्ये व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. हा व्यापार समुद्रमार्ग केला जायचा. पूर्वेकडल्या देशाशी समुद्रमार्गानं व्यापार केला जायचा आणि अनेक व्यापारी या व्यापारामध्ये पुढे यायला लागले. एखादा कारखाना आहे किंवा एखादा व्यापारी आहे, त्याला जहाजातनं माल, एकट्याचा माल परदेशामध्ये पाठवणं शक्य नव्हतं. अनेक व्यापारी एकत्र येऊन आपापला माल त्या जहाजामध्ये टाकायचे आणि तो माल आशिया खंडामधल्या ज्या देशामध्ये जिथं जायचं आहे तिथं सुखरूप पोहोचवला जायचा. अशा पद्धतीनं अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांचा व्यापार त्यांनी सुरू केला. यातूनच भाग भांडवल, जो पैसा आहे, जे उद्योगाला पैसा लागतो, व्यापार करायला जो पैसा लागतो, तो पैसा उभा करण्यासाठी व्यापारी कंपन्या स्थापन करण्यात येऊ लागल्या आणि या कंपन्याच्या माध्यमातून या ठिकाणी
व्यापार सुरू होऊ लागला. आता हे जे व्यापारी आहेत कंपनीच्या माध्यमातून व्यापार करू लागले, परंतु या व्यापाऱ्यांना संरक्षण मिळणं गरजेचं होतं आणि म्हणून पूर्वेकडली देशाशी होणारा जो व्यापार आहे तो फायदेशीर तिथल्या सरकारला वाटू लागला, कारण या व्यापारातनं कर रूपानं सरकारलासुद्धा पैसा येऊ लागला आणि त्या देशाची भरभराट व्हायला लागली. हे युरोपातल्या राज्यकर्त्यांना लक्षात यायला लागलं. युरोपातील हे राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण, त्यांच्या जहाजाबरोबर त्यांच्या मालाबरोबर सैन्य देऊ लागले आणि व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्यांना काही सवलतीसुद्धा हे राज्यकर्ते युरोपातले देऊ लागले. यातनंच भांडवलशाहीचा उदय झालेला आहे. सागरी मार्गानं होणारा पूर्वेकडील व्यापार फायदेशीर होऊ लागला. यातनं प्रचंड नफा मिळायला लागलेला आहे. युरोपात या आशिया खंडातनं जो व्यापारातनं आलेला जो पैसा आहे तो पैसा मोठ्या प्रमाणावर युरोपामध्ये येतो आहे. धनसंचय वाढायला लागलेला आहे. आणि या धनसंचयाचा, अतिरिक्त धनसंचयाचा भांडवल म्हणून उद्योगधंदे उभा करण्यासाठी त्या ठिकाणी ते पैसे गुंतवण्यात येऊ लागले आणि यातनंच युरोपामध्ये भांडवलशाही जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आता आपण महत्त्वाचं बघणार आहोत आणि ते म्हणजे वसाहतवाद म्हणजे काय. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील विशिष्ट भूभागात वस्ती करणे म्हणजेच वसाहत होय. एका देशातील काही लोकांनी, एका देशातल्या वेगळ्या राज्यात नाही, देश वेगळा आहे, वेगळ्या देशातल्या लोकांनी, एका देशातल्या काही लोकांनी दुसऱ्या देशातल्या विशिष्ट भूभागात, विशिष्ट असा भूभाग सगळ्या देशामध्ये नाही आहे, विशिष्ट भूभागात वस्ती करणे म्हणजे वसाहत होय. एखाद्या आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशानं आपल्या सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशावर राजकीय वर्चस्व निर्माण करणं म्हणजे वसाहतवाद होय. राजकीय वर्चस्व म्हणजे एकतर आपण राज्य करायचं, अन्यथा राजा आपल्या नियंत्रणामध्ये तिथला असला पाहिजे. याला आपण राजकीय वर्चस्व निर्माण करणं असं आपण म्हणत असतो. आणि एक तर राज्य ताब्यात घ्यायचं, नाहीतर तिथला राजा त्याला नामधारी बनवायचं, नावाला तो राजा, सर्व सत्ता आपल्या हातात घ्यायची. यालाच आपण वसाहतवाद म्हणतो. वसाहतवादाची पुन्हा एकदा व्याख्या बघूया आपण. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील विशिष्ट भूभागात वस्ती करणे म्हणजे वसाहत होय. एखाद्या आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने, ज्याची आर्थिक ताकद मोठी आहे, ज्याच्याकडे सैन्य मोठं आहे, असा देश आपल्या सामर्थ्याच्या बळावर, लष्कर आणि पैशाच्या बळावर दुसऱ्या देशावर राजकीय वर्चस्व निर्माण करणे, त्या देशाला गुलाम बनवणं म्हणजेच वसाहतवाद होय. निश्चितपणे आपल्याला वसाहतवादाची व्याख्या कळालेली असणार आहे. आता आपण बघणार आहोत या वसाहतवादातून निर्माण झालेला साम्राज्यवाद. साम्राज्यवाद म्हणजे काय, तर विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. एखाद्या विकसित देशानं, जो मागासलेला देश आहे, अविकसित देश आहे, तिथं आपलं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करायचं. सर्वांगीण म्हणजे तिथे आर्थिक सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची, तिथं आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचं. ही सर्वच बाबतीमध्ये आपली संस्कृती, आपली भाषा त्या देशावर लादायची म्हणजे सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करायचं. यालाच आपण साम्राज्यवाद असं म्हणत असतो. विकसित राष्ट्रानं अविकसित राष्ट्रावर आपलं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. नवनव्या वसाहती स्थापन करणे हा या साम्राज्यवादाचा उद्देश आहे. उद्देश काय आहे, तर वसाहती स्थापन करायच्या नवनव्या, हा उद्देश आहे. युरोपामधल्या साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडामधले सगळे देश अविकसित होते.
या देशावर, या खंडावर आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि आपला उद्देश पूर्ण केला. आता व्यापार करण्यासाठी इंग्रजांनी जसं वेगवेगळ्या देशाने व्यापारी कंपन्या स्थापन केल्या, तसं इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, जिनं भारतामध्ये साम्राज्यवाद निर्माण केला, म्हणजे भारतावर सर्वांगीण वर्चस्व निर्माण केलं, त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची आपण माहिती बघणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडमध्ये स्थापन झालेली आहे इसवी सन 1600मध्ये. भारत आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करणं हा या कंपनीचा महत्त्वाचा उद्देश आहे. उद्देश कुठला आहे? व्यापार करायचा. कुणाशी? भारत आणि पूर्वेकडल्या देशाशी. या काळामध्ये भारतावर राज्य होतं मुघल बादशाह जहांगीर यांचं. या बादशहाकडून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापारी परवाना मिळवला. जसं आपण कुठलंही दुकान चालू करण्यासाठी दुकान परवाना घेतो, तसं यांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी मुघल बादशाह जहांगीर यांच्याकडनं व्यापारी परवाना मिळवला आणि सुरत या ठिकाणी त्यांनी आपली पहिली वखार स्थापन केली. वखार म्हणजे काय? जिथं माल ठेवला जातो आणि जिथनं व्यापार केला जातो त्याला आपण वखार म्हणतो. आणि वखाराच्या भोवती त्यांचं कायमस्वरूपी निवासस्थान असायचं. आणि भारतातली इंग्रजांची पहिली वसाहत ती म्हणजे गुजरातमधली सुरत या ठिकाणची. हा व्यापार नुसतं इंग्रजच करत होते का भारतामध्ये? नाही, तर युरोपातले अनेक देश भारतामध्ये व्यापारासाठी असुसलेले होते, स्पर्धेमध्ये होते. आणि इंग्रजांचा महत्त्वाचा स्पर्धक व्यापाराचा होता आणि ते म्हणजे फ्रेंच. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये व्यापारासाठी स्पर्धा तीव्र झाली. या काळामध्ये कर्नाटक या प्रांतामध्ये, भारतातला एक प्रांत आहे, आणि या प्रांतामध्ये नवाबपदावरनं संघर्ष सुरू होता. आणि या संघर्षामध्ये इंग्रज आणि फ्रेंच हे दोघंजणही उतरले. कर्नाटकच्या नवाबपदावरनं संघर्ष सुरू आहे आणि इंग्रजांनी नवाबपदासाठी इच्छुक असणाऱ्या एकाला मदत देऊ केली, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला फ्रेंचांनी मदत देऊ केली. आणि खऱ्या अर्थानं इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये कर्नाटकमध्ये 3 युद्ध झाली आणि या तिन्ही युद्धाला कर्नाटक युद्ध असं म्हणलं जातं. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा कायमस्वरूपी पराभव केला. त्यामुळं आता फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळं इंग्रजांच्या सत्ता विस्ताराला जो काही महत्त्वाचा अडसर होता, प्रबळ विरोधक होता, ते म्हणजे फ्रेंच, हा आता प्रबळ विरोधक इंग्रजांना या युद्धामुळं राहिला नाही. आणि यामुळं भारतात प्रबळ असा युरोपीय स्पर्धक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला उरलेला नाही. त्यामुळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत. महत्त्वाची घडामोड आहे भारताच्या साम्राज्य विस्तारामधली, आणि ती म्हणजे प्लासीची लढाई. बंगालमध्ये, आजचा जो बंगाल आहे, जो पूर्वी आजचा बंगाल, त्याचबरोबर बिहार, ओडिसा आणि आजचं बांगलादेश, ह्या सगळ्या भागाचा मिळून बंगाल होता. खूप मोठा प्रदेश होता. या बंगालमध्ये जो समृद्ध आणि मोठा असा बंगाल, या बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला होता. इसवी सन 1756मध्ये सिराज उद्दौला या समृद्ध अशा बंगाल प्रांताचा नवाब झाला. मुघल बादशहाकडून व्यापारी परवाना इंग्रजांना मिळालेला होता. बंगाल प्रांतामध्ये व्यापार करत असताना इंग्रजांनी या परवान्याचा गैरवापर करायला सुरुवात केली. नवाबाची परवानगी न घेताच इंग्रजांनी कोलकात्याची जी वखार आहे त्याच्याभोवती तटबंदी उभा केली, तिथं बांधकाम केलं आणि
तटबंदी उभा केली. सिराज उद्दौला हा नवाब, या सिराज उद्दौलानं आक्रमण केलं आणि ही वसाहत आपल्या ताब्यामध्ये घेतली. सिराज उद्दौला याचा सेनापती मीर जाफर याला इंग्रजांनी या गोष्टीचा बदला घ्यायचा म्हणून त्याला आपल्याकडं वळवलं आणि त्याला सांगितलं की तू युद्धामध्ये उतर, आम्ही तुला नवाब बनवू, आणि त्याला नवाबपदाचं आमिष देण्यात आलं. 1757 साली सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये प्लासी या ठिकाणी युद्ध झालं. मीर जाफरच्या नेतृत्वाखाली सिराज उद्दौला युद्धात उतरला, कारण मीर जाफर त्याच्या सैन्याचा सेनापती होता. तो इंग्रजांना जाऊन मिळालेला आहे. युद्ध सुरू झालं आणि ऐनवेळी मीर जाफरच्या नेतृत्वाखालचं लष्कर युद्धात उतरलं नाही आणि सिराज उद्दौलाचा पराभव झाला आणि भारतातली पहिली लढाई इंग्रजांनी युद्ध न करताच जिंकली. आणि अशा पद्धतीनं फंद फितुरीनं ही पहिली भारतातली लढाई इंग्रजांनी जिंकलेली आहे. आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी या पद्धतीनं आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केलेल्या आहे. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत आणि ते म्हणजे बक्सारची लढाई. इंग्रज जे बेकायदेशीर व्यापार करत होते, या व्यापाराला इंग्रज जे बेकायदेशीर व्यापार करत होते, या व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम याने केलं. आणि या मीर कासिम याला इंग्रजांनी नवाबपदावरनं दूर केलं. मीर कासिमनं अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला व मुघल बादशाह शाह आलम यांना एकत्र आणलं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये मोहीम उभा केली. 1764 बिहारमधील बक्सार येथे इंग्रज आणि मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघं एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात त्यांनी लढा दिला. परंतु या लढ्यामध्ये, बक्सारच्या लढाईमध्ये, या तिघांचाही इंग्रजांनी पराभव केला. अलाहाबाद येथे झालेल्या तहानुसार इंग्रजांना बंगाल सुब्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. आणि बक्सारच्या विजयामुळं इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये रोवला गेला. आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी या ठिकाणी महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला आणि बाकीची सत्ता तिथल्या नवाबाच्या हातामध्ये दिली. साधारणतः 1757 प्लासीचं लढाई झाली आणि नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज सैन्यांची या ठिकाणी गाठ पडली. मीर जाफर याच्या नेतृत्वाखालच्या नवाबाचं लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्यानं मीर जाफर बंगालचा नवाब बनला. परंतु इंग्रजांचे जे काही मनमानी कारभार आहे त्याला तो विरोध करायला लागला. आणि हा विरोध केल्यानंतर त्याचा जावाई मीर जाफरचा जावाई मीर कासिम याला इंग्रजांनी नवाब बनवलं. मीर कासिमनं इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला, म्हणून परत मीर कासिमचा सासरा मीर जाफर याला नवाब इंग्रजांनी बनवलं. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी हा मीर कासिम अयोध्येचा नवाब
शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांच्या विरोधात एकत्र मोहीम आखली आणि 1764मध्ये बिहार येथील बक्सार या ठिकाणी या तिघांचं इंग्रजांच्या विरोधात युद्ध झालं, परंतु त्यात इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईच्या नंतर अल्हाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यामध्ये दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला आणि अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया पहिल्यांदा खऱ्या अर्थानं सत्ता भारतातली पहिली बंगालमधली इंग्रजांना मिळाली. सत्तेतले ते वाटाकरी बनले आणि दुहेरी व्यवस्थेमध्ये त्यांना महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. इंग्रजांना जसे जसे त्यांच्या सत्तेचा विस्तार व्हायला लागले तसतसं भारतातले जे काही सत्ताधीश आहेत त्यांना विरोध करतायत आणि या इंग्रजांच्या विरोधामध्ये महत्त्वाचा सत्ताधीश होता आणि ते म्हणजे म्हैसूर राज्य. म्हैसूरचा जो राजे हैदर अलीनं उठाव केलं आणि म्हैसूरचं राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं. हैदर अलीच्या मृत्यूच्या नंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान यानं इंग्रजांच्या विरोधात शेवटपर्यंत शर्थीनं लढा दिला, परंतु इसवी सन 1799ला म्हैसूरमध्ये श्रीरंगपट्टण या ठिकाणी इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये टिपू सुलतान मारला गेला आणि यामुळं म्हैसूरचा प्रदेश इंग्रजांना प्राप्त झाला आणि अशा पद्धतीनं म्हैसूर हे इंग्रजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलं. यानंतर इंग्रजांचं पुढचं लक्ष सिंधवर कब्जा. रशिया अफगाणिस्तानतून भारतावर आक्रमण करेल अशी भीती इंग्रजांना वाटत होती, कारण भारताच्या बाजूला भारताचं शेजारी राष्ट्र हे अफगाणिस्तान होतं. पूर्वी पाकिस्तान हा भारतामध्येच होता 1947पर्यंत आणि त्याला लागून अफगाणिस्तान म्हणजे भारताची सीमा या अफगाणिस्तानला होती आणि अफगाणिस्तानला लागून रशिया आहे आणि हा रशिया अफगाणिस्तानमधनं भारतावर आक्रमण करेल अशी भीती इंग्रजांना वाटत होती. आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले, म्हणजे आजचं पाकिस्तान या भागाकडे ते वळले आणि अफगाणिस्तान जिंकायचा तर तिकडे जाणारे रस्ते सिंधमधून जात होते आणि म्हणून सिंधचे महत्त्व त्यांनी लक्षात घेतलं आणि 1843 साली त्यांनी सिंध प्रांत आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. त्या प्रांतावर आपला कब्जा केला. इंग्रजांनी एक एक करत भारतातले सर्व प्रदेश जिंकायला सुरुवात केली, परंतु भारतामध्ये एक प्रबळ सत्ता होती आणि ती म्हणजे शिखांची सत्ता. त्या शिखांच्या सत्तेचा पाडाव त्यांनी कसा केला याची माहिती आपण पाहणार आहोत. 19व्या शतकाच्या सुरुवातीला पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूच्या नंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग याला गादीवर बसवण्यात आलेलं होतं. त्याचं वय खूप कमी होतं, तो अल्पवयीन होता. त्याला गादीवर उत्तराधिकारी म्हणून बसवण्यात आलं आणि दलीप सिंग याच्या वतीनं राणी जिंदन ही पंजाबचा कारभार करू लागली. शिखांची जी सत्ता आहे या सत्तेमध्ये अनेक सरदार होते. या सरदारावर राणीचं नियंत्रण नव्हतं आणि हे सगळं बघून इंग्रजांनी काही शीख सरदारांना आपल्या बाजूनं वळवलं, म्हणजे त्यांना फितूर केलं. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असे वाटून शिखांनी स्वतःहून इंग्रजावर आक्रमण केलं आणि या पहिल्या युद्धामध्ये शिखांचा पराभव झाला. इंग्रजांनं वर्चस्व सहन न होणारं काही शीख सरदार ज्यांना इंग्रजांचं वर्चस्व मान्य नव्हतं, त्या शीख सरदारांनी मुलतानचा अधिकारी मुलराज
यांच्या इंग्रज विरोधी जो बंड मूलराजनी केला त्या बंडामध्ये ते सहभागी झाले आणि 1849मध्ये शीख आणि इंग्रज यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये सुद्धा शीखांचा पराभव झाला आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी पंजाबचा प्रांत आपल्या राज्याला जोडलेला आहे. खऱ्या अर्थानं मराठ्यांची सत्ता ही भारतातली सर्वात महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि आपल्या जी सत्तेची सुरुवात होती इंग्रजांची बंगाल प्रांतातनं, त्याचा शेवट, या सत्तेच्या विस्ताराचा शेवट हा मराठा आणि शीख यांना संपवून केलेला आहे, त्यांचा पराभव करून केलेला आहे आणि हा प्रांत आपल्या ताब्यामध्ये घेतला. मित्रांनो, आपण पुढच्या पाठामध्ये इंग्रजांनी कशा पद्धतीनं आपल्या सत्तेचा पाया मराठ्यांची सत्ता नष्ट करून, मराठ्यांची सत्ता संपवून या ठिकाणी आपले पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये या ठिकाणी बघणार आहोत. परंतु आपल्या पाठाच्या खाली काही स्वाध्याय, ते स्वाध्याय आपणाला सोडवायचे. या स्वाध्यायामध्ये काही महत्त्वाचे स्वाध्याय तुम्हाला सांगतोय. पहिला आहे प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने लिहा. पहिला प्रश्न, इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले. व्हेनिस, ब कॉन्स्टँटिनोपल, क रोम, ड पॅरिस. उत्तर आपल्याला आलं असणार आहे. याचं उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल. आपल्याला परीक्षेला प्रश्नाचं उत्तर लिहिताना जे वाक्य आहे ते वाक्य पूर्ण लिहायचं आणि योग्य अशी रिकामी जी जागा आहे तो शब्द आपणाला रिकाम्या जागेमध्ये पर्याय निवडायचा आहे आणि लिहायचं आहे आणि त्याखाली गाळलेल्या जागेचे अंडरलाईन आपल्याला करायचं आहे. नुसता पर्याय लिहिल्यानंतर आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. दुसरं आहे, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंबमध्ये झाला. इंग्लंड, ब फ्रान्स, क इटली, ड पोर्तुगाल. उत्तर येईल इंग्लंड. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. तिसरं आहे, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम यांनी केला. आपल्या परीक्षेला पुढील संकल्पना स्पष्ट करा असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि यामध्ये पहिला आहे वसाहतवाद. वसाहतवाद म्हणजे काय, तर आपण त्याची व्याख्या बघितलेली आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करीदृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. दुसरं, युरोपीय देशांनी आशिया आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथील सत्ता बळकावून तेथे आपल्या वसाहती निर्माण केल्या. तिसरं आहे, युरोपीय देशाच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे साम्राज्यवादाचा उदय झाला. तसंच संकल्पनाला साम्राज्यवाद, प्रबोधन युग, भांडवलशाही या पद्धतीनं करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. विधान दिलं जाईल, सहकारण स्पष्ट करायचं आहे. चौथा प्रश्न आहे, पाठाच्या मदतीनं तक्ता पूर्ण करा आणि हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे जे स्वाध्याय आहे तो आपल्या वहीमध्ये आपल्याला पूर्ण उत्तरासहित कंप्लीट करायचं आहे आणि हा स्वाध्याय कंप्लीट करून आपण तयार करून ठेवायचं आहे आणि या पद्धतीनं या ठिकाणी आपण या पाठावरचं हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा वाचायचं आहे प्रश्नाची उत्तरं सोडवत असताना आणि हा व्हिडिओ बघून आपण आपल्या संकल्पना पूर्ण करायचे आहेत. आपणाला हा व्हिडिओ, हा पाठ समजला असेल, अवगत झाला असेल अशी आपण आशा करूया आणि आता आपण इथंच थांबूया. इथं आपला पाठ संपलेला आहे. आपली शाळा बंद आहे परंतु शिक्षण सुरू आहे.
आपण घरी बसून निवांत अभ्यास करायचा आहे आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा.